Hello dear students, today we are going to learn more about leaf. आज आपण लीफ पानांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. आपण वनस्पतीचे वेगवेगळे अवयव शिकत आहोत. त्यांची रचना आणि त्यांचं फंक्शन आपल्याला कार्य शिकायचं आहे. आज शिकतोय लीफ म्हणजेच पान. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. झाडं कुठून येतात? खोडाला जे पेराची जागा असते तिथून पानं निघतात. Leaves are generally thin, flat and green in color. पानं कशी असतात? सामान्यपणे ती पातळ असतात, पसरट असतात आणि हिरव्या रंगांची असतात. The broad spread out part of the leaf is called the leaf blade or lamina. आता चित्रात पाहून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकता आणि शिकू शकता. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? लीफ ब्लेड मीन्स हिअर. पानाच्या पसरट भागाला लीफ ब्लेड म्हणतात, म्हणजेच पर्णपत्र, पत्रासारखं असतं म्हणून. अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि त्याची जी कडा असते मीन्स धिस लीफ मार्जिन. या कडेला पर्णधारा किंवा लीफ मार्जिन असं म्हणतात. लीफ मार्जिन may be entire, dinted or lobed. ही कशी असू शकते बरं मार्जिन? पर्णधारा ह्या प्रामुख्याने सलग असतात किंवा खंडित असतात किंवा दंतेरी असतात, मीन्स लोब्ड असतात. बघूया. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स. पर्णपत्राच्या सर्वात वरच्या टोकाला पर्णाग्र म्हणजे लीफ अपेक्स असं म्हणतात. हिअर इट इज लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटियोल. यात मुख्यत्वे निमुळतं, टोकदार आणि गोलदार असे काही प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ किंवा पेटियोल असतात. हे इथे. लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटियोल. दुसरी बाजू जर पाहायची झाली तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतातही, पेटियोल्स नसतातही. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टीम इज कॉल्ड द लीफ बेस. ज्या ठिकाणी हे पर्णपत्राचा खोडाशी जो जोडलेला भाग आहे, जिथे ते जॉईन होतं, त्याला लीफ बेस असं म्हणतात. तिथून ते पान झाडाला जोडलेलं आहे म्हणून त्याला लीफ बेस असं म्हणून संबोधलं जातं. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. त्या लीफ बेसच्या जवळ छोटंसं वनस्पतीच्या पानांसारखं दिसणारं एक स्ट्रक्चर असू शकेल. सगळ्याच वनस्पतींमध्ये असेल असं नाही, पण बऱ्याच वनस्पतींमध्ये असतं. त्याला म्हणतात, यस हिअर इट इज, स्टिप्यूल. स्टिप्यूल म्हणजेच उपपर्ण, म्हणजेच सब लीफ. दीज आर कॉल्ड स्टिप्यूल्स. डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल प्लांट्स? तुम्हाला हे स्टिप्यूल्स सगळ्याच वनस्पतींमध्ये दिसतात का? तर उत्तर येईल नाही. जवळजवळ काही वनस्पतींमध्ये आढळतात तर काही वनस्पतींमध्ये आढळत नाहीत. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. बघा, काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एक मध्यशीर असते. अशा पानांना साधं पान म्हणतात. जसं ह्या चित्रात आपल्याला दिसतंय, हे एक साधं पान आहे, सिंपल लीफ. However, the leaf blade of leaf in some plants is divided into many small parts are called leaflets. या उलट काही ज्या वनस्पती आहेत, या वनस्पतींच्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान 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 पर्णिकांमध्ये, म्हणजे अनेक वेगवेगळ्या लिफलेट्समध्ये त्याचे तुकडे तुकडे दिसतात, विभागलेलं दिसतं. अशा पानांना सिंपल लीफ नाही म्हणता येणार. त्यांना आपण म्हणतोय, such leaves are called compound leaves. संयुक्त पान, कंपाऊंड लिव्स.
सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाईप्स ऑफ लिव्स. मग यावरून आपण असं आता अनुमान काढूया, पानांचे मुख्य प्रकार, मेन टाईप्स ऑफ लिव्स, साधं पान, संयुक्त पान, सिम्पल लिव्स अँड कंपाऊंड लिव्स, हे 2 टाईप्स आहेत झाडांच्या पानांचे प्रमुख, मुख्य, मेन. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ अ प्लांट्स लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एटसेट्रा. गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादींची छोटी फांदी घ्या आणि तिचं निरीक्षण करा. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लिव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. असं होईल का? वेगवेगळ्या वनस्पतींची पानांची रचना, ठेवण ही वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये वेगवेगळी असते. इट मे बी अल्टरनेट, इट मे बी अपोजिट, it may be whorled, it may be spiral, etc. According to the shape, leaves are rounded, ovate, palmate, lanceolate, linear, etc. वनस्पतींच्या प्रकारानुसार याच्यात विविधता असू शकेल. खोडांच्या पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, अल्टरनेट, अपोजिट आणि वर्ल्ड म्हणजे वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार असतात, हस्ताकार असतात, तरफदार असतात, लंबाकार असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारांची ती दिसून येतात. त्यासाठी ह्या चित्राचा तुम्ही थोडासा अभ्यास करा, निरीक्षण करा. काहींची पानं ही अल्टरनेट आहेत. बघा, इथे एक पान आलं तर इथे एक पान, इथे एक पान, जागा सोडून इथे एक पान, तर इथे एक पान. डिक्सेटमध्ये काय झालंय बघा बरं, जिथे एक पान लागले त्याच्याच विरुद्ध दिशेने दुसरं पान, जिथे हे पान लागले त्याच्याच विरुद्ध दिशेने हे पान, जिथे हे पान लागले त्याच्याच विरुद्ध दिशेने हे पान. एकाच ठिकाणाहून 2 पानं फुटतात विरुद्ध दिशेने, आवर्ती. एकसारखीच रचना पुढे 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 होत चालली आहे, क्रॉस सेक्शनल सारखी. आता हे आहेत कम्प्लिटली अपोजिट. इथे हे पान, इथे हे पान, इथे हे पान, इथे हे पान, इथे हे, इथे हे. सेम स्ट्रक्चर इज गोइंग ऑन. हे आहे वर्ल्ड, म्हणजे एखादा जिना जो असा गोलाकार फिरत फिरत वरती जातो तसा इथे एक पान, इथे एक पान, इथे एक पान, इथे एक पान, म्हणजे असं गोल राऊंड 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 राऊंड, याला म्हणायचं वर्ल्ड. आता तुमच्यासाठी आहे हा एक एम्प्टी बॉक्स. काय म्हणतोय तो? इन द बॉक्स ड्रॉ अ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. तुम्हाला असं एखादं पान सापडलंय का? वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे त्याची, त्याचं चित्र काढा बरं इथे. हे तुमच्यासाठी. ओके, ते चित्र काढा आणि मला नक्की शेअर करा. Take a people leaf and maize leaf and observe them carefully. 2 पानं घ्यायची तुम्हाला वेगवेगळी, चित्रात दाखवली आहे बघा. हे एक पान, हे एक पान. एक आहे पिंपळाचं, एक आहे मक्याचं. यस, मेज आणि पीपल लीफचे एक एक पानं आपण घेतले. बघा बरं तुम्ही एकदा आधी, मग आपण याच्यावर चर्चा करूया. ओके, ही दोन्ही पानं तुम्ही या आधी सुद्धा तुमच्या परिसरात जवळून पाहिलेली आहेत. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड वेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. काय होतंय? पिंपळाच्या पर्णपत्राच्या पानाच्या मधोमध एक जाड शीर दिसते तुम्हाला. हे बघा, दिसली? व्हेन. यामुळे काय झालंय? या पानाचे सारख्या आकारात 2 तुकडे झाले. या मुख्य शिरेस अनेक उपशिरा पण फुटल्यात. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. दे आर ब्रांच्ड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑफ रेटिक्युलम. त्यांनी काय केलं बघा, उपशिरा फुटल्यात खूप साऱ्या, आणि त्यांनी एक नेटवर्कच तयार केलं, जाळं त्यांचं इकडून तिकडे एकमेकींना फुटत फुटत चाललं आहे. त्या जाळं तयार झालं आहे त्यांचं, नेटवर्क. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं, इन लीव्स ऑफ मेज ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. मक्याच्या ह्या पानाचं निरीक्षण नीट करा. सगळ्या वेन्स, मिड वेन पण बघा सरळ स्टार्ट झाली आहे बॉटम पासून
आणि लीफ अपेक्सपर्यंत सरळ पॅरल चालतात, एकमेकांना कुठेही त्या क्रॉस करत नाही आहेत, छेदत नाही आहेत, सरळ पॅरल लाईन्स त्यांना म्हणतात, पॅरलली एकमेकांपासून रनिंग टुवर्ड्स द लीफ अपेक्स. दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे काय म्हणूया आपण आता, पिंपळाचं जे पान आहे त्याला जाळीदार व्हेनेशन आहे, नेटवर्क आहे जाळ्यांचं, जाळं पसरलंय, मराठीत म्हणतात जाळीदार शिराविन्यास, रेटिक्युलेट व्हेनेशन पिंपळाला. तर द मेज ब्लेड हॅज अ पॅरल व्हेनेशन. तर या मेजच्या मक्याच्या पानाला मात्र समांतर शिरविन्यास आहे, पॅरल, एका सरळ मार्गाने जाणाऱ्या पॅरल व्हेनेशन त्याच्यामधून आपल्याला दिसून येत आहे. ऑब्झर्व द लिव्स ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेनेशन. तुमच्या परिसरातील अशाच आणखी वेगवेगळ्या झाडांचे निरीक्षण करा आणि बघा बरं त्यांच्या शिराविन्यास, म्हणजेच त्यांच्यात कुठलं व्हेनेशन आहे, रेटिक्युलेट आहे, पॅरल आहे की आणखी काही वेगळंच तुम्हाला दिसतंय, बघा, ऑब्झर्व करा. अ लिटिल फन, ही तुम्ही करून पाहिली आहे नक्कीच, थोडीशी गंमत. काय गंमत आहे ही? टेक अ फॉलन पीपल लीफ अँड सोक इट इन वॉटर फॉर 15 to 20 days, ड्राय इट अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड ऑफ द लेस लाईक लीफ यू गेट. जमिनीवर पडलेलं पिंपळाचं एक पान घ्या, 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवा, पाण्याबाहेर काढा, सुकवा. त्यानंतर तयार झालेल्या पानाच्या जाळीपासून एक भेट कार्ड तयार करा. किती विद्यार्थ्यांनी याआधीच हे करून पाहिलंय किंवा त्यांच्या वह्यांमध्ये तशी पानं आहेत, त्यांनी त्याचा फोटो काढून नक्की मला सेंड करा. आता ज्या प्रकारे आपण स्टेमसाठी एक ऑब्झर्वेशन चार्ट केला होता, तसाच प्लांट्ससाठी पण आपल्याला करायचा आहे. काय आहे बघूया आपण तो. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. तुमच्या अवतीभोवती शक्य आहे तेवढ्याच परिसरात जाऊन किंवा घरी वनस्पतींचं निरीक्षण करायचं आहे, खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. सिरियल नंबर, नेम ऑफ प्लांट, वनस्पतीचं नाव काय, टाईप ऑफ लिप, पानाचा प्रकार काय, शेप ऑफ लिप ब्लेड, लिप ब्लेडचा आकार कसा आहे, व्हेनेशन आत्ताच वरती पाहिले, शिरांची मांडणी कशी आहे, शेप ऑफ लिप मार्जिन, पर्णधारेचा आकार कसा आहे, शेप ऑफ लिप अपेक्स, जे वरचं टोक आहे पानाचं त्याचा आकार कसा आहे, पेटिओल, यस नो, पेटिओल आहे का, पर्णदेठ, उपपर्ण, स्टिप्यूल, ते दोन जे उपपानं फुटतात तशी बेसला आहेत का, अरेंजमेंट ऑन स्टेम, खोडांवरती त्यांची रचना कशी आहे, गोलाकार आहे, अपोजिट आहे की वन अनादर वन अशी आहे, ते बघा तुम्ही. नंबर 1 मेजचं पान घ्या आणि त्याच्या बाबतीत ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन्सला नोट करा. त्यानंतर कॅना, करदळाचं पान, पीपल, पिंपळाचं, देन तुम्ही त्यानंतर कुठलंही पान घेऊ शकता, रुईचं वगैरे कुठलंही, आणि त्यांचं निरीक्षण इथे नोंदवा आणि हा चार्ट कंप्लीट करा आणि मला सेंड करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रूट्स आणि फ्लावर्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी. गुड बाय. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट सेशनमध्ये आपण प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा लेसन सुरू केला आहे. यामध्ये आपण आत्तापर्यंत रूट्स, स्टेम आणि लीफ या प्लांट्सच्या विविध पार्ट्सचा अभ्यास केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लावर आणि फ्रूट्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया फ्लावरपासून. फ्लावर म्हणजेच फूल. आता हे सगळं समजून घेण्यासाठी तुमच्या आसपास जर जास्वंदीचं फूल असेल तर हा व्हिडिओ पाहताना ते फूल मोबाईलच्या बाजूला ठेवा आणि त्याचं निरीक्षण करा. फ्लावर्स may have a long or short stalk called pedicel. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतात, त्यांनाच पेडिसेल असं म्हटलं जातं. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. देठाचे एक टोक खोडाला जोडलेलं असतं.
फूल ज्या ठिकाणी देठाला येतं तो भाग सामान्यतः पसरट असतो, जसं की हा. या ठिकाणाहून फुलाला सुरुवात होते. पसरट आणि फुगीर अशा ह्या भागाला रिसेप्टॅकल किंवा पुष्पाधार असं म्हटलं जातं, म्हणजे फुलाचा आधार. पेटल्स अँड other parts of the flower are supported on the receptacle, calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of a flower. आता पुष्पाधार जसं फुलाला आधार द्यायचं काम करतो, फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर अवलंबून असतात. कॅलिक्स. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. Calyx ज्याला मराठीत म्हणतात निदलपुंज. जेव्हा फूल कळीच्या अवस्थेत असतं तेव्हा आतलं फूल हे हिरव्या पाकळ्यांनी झाकलेलं असतं. हिरव्या रंगाच्या पानांसारख्या पाकळ्या असतात, त्या कळीला त्यावरून झाकलेल्या असतात आणि काही कालांतरानंतर फूल उमलायला लागतं आणि ते हिरवा पार्ट ह्या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय हा असा बाजूला 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 जात चालतो आणि फूल त्याचा आकार मोठा होतो. याला म्हणतात कॅलिक्स, म्हणजे ह्या आवरणाला, जे आवरण त्या कळीचं रक्षण करत असतं. करोला. This is made up of colorful parts called petals. Observe the shape, color and smell of the corolla of various flowers like hibiscus, मोगरा, कन्हेर, टगर etc. करोला ज्याला मराठीत दलपुंज असं म्हणतात. दलपुंज हे पाकळ्यांनी बनलेलं असतं, म्हणजेच वेगवेगळ्या पेटल्सने. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे की गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, टगर, कण्हेर हे फुलांचे त्या दलपुंजांचे आकार, गंध आणि रंग यांचं निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक फुलांची रचना, पाकळ्यांची रचना, पेटल्सची रचना ही वेगळी वेगळी असू शकेल. अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम ज्याला मराठीत पुमंग असं म्हणतात, हा अँड्रोशियम फुलाचा मेल पार्ट म्हणजेच पुल्लिंगी भाग आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टिमन्स. हा पुंकेसर म्हणजेच स्टिमन्स पासून बनलेला असतो. ईच स्टिमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. आता प्रत्येक स्टिमेन ही कशाची बनलेली असते? अँथर आणि फिलामेंटची. नेक्स्ट पार्ट, गायनोशियम. This is the female reproductive part of the flower. Androecium male reproductive part, gynoecium female reproductive part. Gynoecium ज्याला मराठीत म्हणतात जायांग, हा फुलाचा श्रीलिंगी पार्ट आहे. This is made up of carpels. A carpel consists of stigma, style and ovary. कार्पल्स मध्ये काय काय समाविष्ट असतं बघा? स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी यांचा समावेश असतो. त्यासाठी एक छोटासा प्रयोग आहे. तुमच्याकडे जास्वंदाचं फूल आहे. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड. धारदार ब्लेडने फुलाच्या कुक्षीपासून स्टिग्मापासून देठापर्यंत उभा छेद घ्या. फूल दोन सारख्याच भागांमध्ये विभागलं जाईल. बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल, बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लावर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. दोन्ही भागांमध्ये तुम्हाला सारखीच रचना दिसेल. आफ्टर मॅच्युरिटी anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. काय होते बघा, ही प्रोसेस आहे पॉलिनेशनची. आफ्टर मॅच्युरिटी नंतर म्हणजे पक्वतेनंतर अँथर्स बस्ट होतात, फुटतात. अँड द पोलन ग्रेन्स विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. त्यातून पोलन ग्रेन्स बाहेर निघतात, परागकण. हे परागकण स्टिग्मावरती जाऊन पडतात
ते स्टिग्मावरती पडल्यामुळे जी प्रक्रिया घडते त्याला म्हणतात pollen grains which are fall on the stigma. This process is called pollination. Pollination परागकण पडतात. Pollination pollen grain परागकण पडतात. परागीभवन. Due to pollination, ovules means egg cells in the ovary get fertilized. Pollination मुळे काय होतं? ओव्हरीमध्ये जे सेल्स असतात, अंडाशय म्हणजेच ओव्हरी, त्यातली जे सेल्स, एग सेल म्हणजेच बीजांड, त्यांचं फर्टिलायझेशन होतं, फलन होतं आणि त्याचं रूपांतर होतं फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फॉर्म द सीड अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू अ फ्रूट. फर्टिलायझेशन नंतर त्याचं रूपांतर बीमध्ये होतं आणि त्यानंतर ओव्हरीचं रूपांतर होतं फळामध्ये. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, फूल काही दिवसानंतर गळून पडतं आणि तिथे समोरून फुलाच्या पाठीमागून गोलाकार वेगवेगळ्या आकारांचे फळ आकार घ्यायला लागतात. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट्स फ्लेटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर्स. फुलपाखरं, कीटकं जे वनस्पतींच्या अवतीभोवती उडतात, बसतात, त्यांचा वनस्पतींना काय उपयोग होतो बरं? जसं आपण वरती चर्चा केली, बघा बरं, ह्या प्रोसेससाठी काही उपयोग होतोय का त्यांना पॉलिनेशनच्या? करा विचार. हा एक चार्ट तुम्हाला पुन्हा ऑब्झर्वेशन करून सोडवायचा आहे. ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. विविध फुलांचं निरीक्षण करा आणि खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. काय काय लिहायचं आहे तक्त्यात? पहिल्या कॉलममध्ये नेम ऑफ द फ्लावर, फुलाचं नाव. नंबर ऑफ सेपल्स, किती निदलपुंज आहेत त्यात, सेपल्स किती आहेत, ते कसे आहेत, फ्री आहेत की जोडलेले आहेत. नंबर ऑफ पेटल्स, पेटल्सची संख्या किती, सेम, फ्री आहेत, युनायटेड आहेत. आणि फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, पुमंग आणि जायांग यांचं स्वरूप कसं आहे, जसं वरील आकृतीत दिलं तसंच आहे की प्रत्येक फुलाचं फुलांनुसार वेगवेगळं आहे. आता पाहूया आपण लास्ट पार्ट, फ्रूट. फ्रूट म्हणजे फळ. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट. ईच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो, खातो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. देअर आर व्हेरिएशन्स in their shape, color, taste, etc. Mango contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. बोर झालं, आंबा, चिक्कू, सफरचंद अशा फळांचं जर निरीक्षण केलं तुम्ही, काय दिसेल बरं? त्यांमध्ये कवचाची, गराची, त्या बियांची रचना, संख्या सारखी असते का? नाही, वेगवेगळी असते. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडंसं बाहेरच्या बाजूस आलेलं असतं, तर दुसऱ्या बाजूला आपण जॅकफ्रूट सारखी जर काही फळं पाहिली तर त्यांच्यामध्ये किती छोटे 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 असंख्य बिया असतात. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, झिझिफस, मँगो, चिकू, ॲपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर शेल, फ्लेशी पार्ट अँड सीड. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅश्यू, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. बघा, वेगवेगळ्या फळांच्या निरीक्षणावरून आपल्याला काय दिसून येत आहे? त्यांची रचना, आकार, रंग, गर, आतल्या बियांची संख्या वेगळी असते. काजूसारखं बी आणि जॅकफ्रूटसारखं फळ, हे सगळ्यांच्या बिया आणि त्यांच्या आकार, रचनेत फरक असतो. सोक, एक प्रयोग करून पाहायचा. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी अशा बिया या 3 ते 4 तास पाण्यात भिजवत ठेवायच्या आहेत. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. आता या बिया पाण्यात ज्या आपण भिजत ठेवल्यात त्या तुमच्या दोन्ही बोटांच्या चिमटीने थोड्याशा दाबायच्यात. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. कोणत्या बी अशा आहेत ज्यांचे दाबल्यानंतर समान 2 भाग होतात? 2 ठिकाणी 2 डाळी पाहिल्या आहेत तुम्ही बऱ्याचशा. यस, तर 2 भाग होतात. मग सीड्स ही डेफिनेशन लक्षात ठेवूयात आपण. सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स
आर कॉल्ड डायकोटिलेडॉन्स. ज्यांचे दोन भाग होतात त्यांना डायकोटिलेडॉन्स म्हणा, म्हणजेच द्विदल. द्वि म्हणजे दोन. आणि सेम सीड्स विच डू नॉट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकोटिलेडॉन्स सीड्स. आणि ज्या भिजत घातलेल्या बियांचे दोन भाग होणार नाही दाबल्यानंतर त्यांना काय म्हणा, एकदल बी म्हणजेच काय, मोनोकोटिलेडॉन्स. म्हणजे सीड्सचे दोन प्रकार आपण पाहिले, डायकोटिलेडॉन्स अँड मोनोकोटिलेडॉन्स, म्हणजे द्विदल बी आणि एकदल बी. हा धडा या ठिकाणी संपलाय. वेगवेगळ्या फुलांचं निरीक्षण करा आणि आपण ज्या मुद्द्यांचा अभ्यास केलाय ते एकदा प्रात्यक्षिकाद्वारे समजून घ्या. एक्सरसाइज सोडवताना अडचणी जर आल्या तर या आधीचे व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. परत भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.